नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये PM किसान योजनेअंतर्गत जो काही शेतकऱ्यांना हप्ता मिळतो, तर या अंतर्गतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। की केंद्र शासनाने एक नवीन प्रकल्प आखला आहे की नोडल अधिकारीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही आहे किंवा काही शेतकऱ्यांचं खातं चुकलं असेल किंवा काहींना KYCचा प्रॉब्लेम येत असेल, तर अशा शेतकऱ्यांचं निराकरण करण्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण जो काही हा व्हिडिओ पाहत आहोत हा PM किसान संदर्भानुसारचा हा व्हिडिओ असणार आहे की PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना PM किसानचे हे हप्ते मिळतात, परंतु काही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसतील किंवा काही शेतकऱ्यांचा खाते क्रमांक हा चुकला असेल किंवा नवीन शेती घेतली असेल किंवा KYCचा काही प्रॉब्लेम असेल किंवा मिळणारे हे पैसे बंद झाले असतील, तर या समस्याचं निराकरण करण्यासाठी शासनाने म्हणजे केंद्र शासनाने एक नवीन प्रकल्प हाती घेतलेला आहे की या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नसतील त्या शेतकऱ्यांसाठी आता एक नोडल अधिकारीची अशा प्रकारे नेमणूक करण्यात आलेली आहे। नोडल अधिकारी म्हणजे काय की तुमच्या गावातील म्हणजे जे काही तुमचे ग्रामसेवक असतील, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा सामायिक सूत्र केंद्रचालक किंवा जे काही PCयाची नेमणूक म्हणजे ॲक्ट PC आणि ॲक्ट PO आणि ॲक्ट PC यांची नेमणूकसुद्धा ही गाव पातळीवर करण्यात आलेली आहे। आणि किंवा सामायिक सूत्र केंद्रचालक जे असतील यांची पण जी काही पातळी आहे गाव पातळीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचं निराकरण व्हावं म्हणून या अंतर्गत नोडल अधिकारी अशा प्रकारची एक नवी मोहीम ही हाती घेण्यात आलेली आहे। आणि या नोडल अधिकारीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या काही अडचणी येत असतील की PM किसानचे हप्ते मिळत नसतील, नवीन शेती घेतलेली असेल किंवा मिळणारे पैसे बंद झाले असतील, तर या नोडल अधिकारीच्या माध्यमातून त्यांना या समस्येचे निराकरण करता येणार आहे। कारण की गाव पातळीवरती हे अधिकारी येऊन या समस्येचे निराकरण करणार आहेत आणि 45 दिवसाच्या आत ही जी काही नेमणूक करण्यात आलेली आहे या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम येत असतील त्या शेतकऱ्यांचं निराकरण व्हावं यासाठी ही नोडल अधिकारीच्या माध्यमातून ही एक नवीन जो काही नवा माध्यम आहे हे हाती घेण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा पैसा मिळाला पाहिजे म्हणून नोडल अधिकारीच्या माध्यमातून ज्या काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त व्हाव्यात आणि ज्यांचा जो हक्क आहे म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना त्यांचा पैसा मिळावा म्हणून या माध्यमातून हे नोडल अधिकारीच्या माध्यमातून हे पैसे मिळणार आहेत। तर तुम्ही तुमच्या ग्रामसेवक, तलाठी किंवा कृषी सहाय्यक किंवा सामायिक सूत्र केंद्रचालक किंवा ॲक्ट PO आणि ॲक्ट PC याची नेमणूक ही गाव पातळीवरती करण्यात येणार आहे। तर या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे पैसे मिळत नसतील तर त्यांनी काय करायचं आहे की यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता की जो काही PM किसान योजनेअंतर्गत हप्ता मिळतो आणि या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना पैसे मिळत नसतील किंवा काही शेतकऱ्यांना KYCचा प्रॉब्लेम असेल किंवा काही शेतकऱ्यांचं खातं क्रमांक चुकलं असेल किंवा काही शेतकऱ्यांनी नवीन शेती घेतली असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रामसेवक, तुमच्या गावाचे ग्रामसेवक असतील, तलाठी, कृषी सहाय्यक यांना भेटून तुम्ही तुमच्या या समस्येचे निराकरण करू शकता किंवा जो काही तुम्हाला हा PM किसानचा हप्ता मिळणार आहे हा PM किसान हप्त्याच्या संदर्भानुसार सगळी संपूर्ण माहिती तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता। तर आता जे काही हा 16वा हप्ता मिळणार आहे हा 16वा हप्ता याच नोडल अधिकाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे की चांगल्या प्रकारे पाहणी करून जे शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। या व्यतिरिक्त जे काही फ्रॉड पण आहे त्याच्यामध्ये त्यांना याचा लाभ मिळणार नाही, जेणेकरून काहींना शेती नाही आहे परंतु त्या शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळतो। तर त्या प्रकारे म्हणजे जो काही फ्रॉड पण चालू आहे तो सुद्धा बंद होणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या ग्रामसेवक किंवा तलाठी, कृषी सहाय्यक किंवा सामायिक सूत्र केंद्रचालक याच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही ही तुमची बाब मांडू शकता की जो काही हा PM किसान योजनेअंतर्गत मिळणारा हप्ता आहे या हप्त्याअंतर्गत तुम्हाला पैसे मिळतील। जी काही तुमची चूक झालेली आहे त्या चुका दुरुस्त करून तुम्हाला नव्याने
हप्ता हा मिळू शकतो. तर आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून असा हा व्हिडिओ बनवला आहे की नोडल अधिकारीच्या माध्यमातून ज्या काही शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता मिळतो त्यांची समस्याचे निराकरण व्हावं आणि त्यांना तो त्यांचा हप्ता मिळावा म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला. तर 45 दिवसाच्या आत ही जी काही एक नवीन मोहीम हाती घेण्यात आलेलं आहे, हे काम आता सुरू झालेलं आहे आणि याच माध्यमातून शेतकऱ्यांना जो काही हप्ता मिळत नाही त्यांनी नोडल अधिकारी म्हणजे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक किंवा सामायिक सूत्रक केंद्रचालक यांना तुम्ही भेटू शकता आणि तुमच्या समस्याचे निराकरण करू शकता. तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण कळेल की काही शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत हप्त्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांना पण कळेल की कशाप्रकारे त्यांना या हप्त्याचा लाभ घेऊ शकतील. तर नक्की हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.